नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6ही विधानसभा निहाय केंद्रावर आता मतदान साहित्याचं वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी नाशिक मध्य विधानसभेच्या गायकवाड सभागृहामध्ये आहे। जर का इथं बघितलं तर इथे जे EVMचं जे साहित्य आहे त्याचा वाटप सुरू झालेलं आहे। प्रेसिडिंग ऑफिसर आहे ज्या ज्या मतदान केंद्राचे त्यांना ते साहित्य दिलं जात आहे। आणि जवळपास नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर का विचार करायचं झालं तर नाशिक लोकसभा मतदार केंद्रामध्ये एकूण 1910 मतदान केंद्र आहे आणि त्यासाठी जे एकूण लागणारे अधिकारी कर्मचारी आहे ते 12,618 आहे। यासोबतच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची जी नेमणूक करण्यात आली ते 138 आहे। आपण बघू शकतो की नाशिक मध्यमधल्या एका मतदान केंद्रावर जी मतदान टीम आहे त्यांना साहित्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की साहित्य मिळाल्यानंतर इथे ते चौकशी करून घेत आहे। मग यामध्ये EVM युनिट असेल, त्यानंतर बॅलेट युनिट असेल, सोबतच कंट्रोल युनिट असेल आणि इतर स्टेशनरीचे साहित्य यांना वितरित केली जातात। एक यादी असते, त्या यादीनुसार साहित्य दिलं जातं। तर हे चौकशी करत आहे की त्यांना दिले गेलेलं जे सर्व साहित्य आहे, मग स्टेशनरी असो किंवा इतर सर्व साहित्य असो, त्याची ते पडताळणी करताना पाहायला मिळतं। आपण त्यांना विचारूया, सर हे कोणतं मतदान केंद्र आहे तुमचं? मतदान क्रमांक 8 रुंगटा हायस्कूल नाशिक मध्यमधलं अशोक स्तंभावरती। आता तुम्हाला काय काय साहित्य इथे देण्यात आलेलं आहे? मतदानासाठी जे काही आवश्यक साहित्य असतं ते सगळं आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यांची आम्ही आता चेकलिस्ट घेऊन आता चेक करतोय। जर त्याच्यामध्ये काही कमतरता असेल तर आम्ही आमच्या सेक्टर ऑफिसरला कॉन्टॅक्ट करूया। काय साहित्य चेकलिस्टनुसार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं EVM मशीन जे आहे, VVPAT आहे, या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत। पण त्यांनी सांगितलं की ते कोणी ते ओपन करायचं नाही, ते मॉकपोलच्या वेळेसच ते ओपन करायचं आहे। ते सगळं चेक करून पाठवलेलं आहे। बाकी सगळं तुम्हाला जे स्टेशनरी मिळाली आहे ती तर तुम्ही चेक करायची आहे फक्त। आता तुमची जाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आली? आता आम्हाला जे बस किंवा त्यांनी वाहन जे अलॉट केले असेल त्या टीमप्रमाणे आम्ही ते तिकडे पोहोचू। हे एका मतदान केंद्राचं साहित्य आहे। असे जवळपास 1910 मतदान केंद्र नाशिक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर विचार करायचं झालं तर इथे शिंदे गटाचे हेमंत गोडचे हे रिंगणामध्ये आहे। त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाची जी शिवसेना आहे, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे आहे। मात्र इथे लढत ही तिरंगी होताना दिसत आहे, कारण की शांतिगिरी महाराज हे अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष नाशिकच्या या लोकसभा निवडणुकीकडे आहे। मात्र प्रशासनाची उद्याच्या मतदानासाठीची जी तयारी आहे ती सुरू आहे आणि स्टेप बाय स्टेप एक एक टप्पे पूर्ण करत उद्या सकाळला 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। त्याआधी जे EVM आहे ते मतदान केंद्रावर पाठवायची ही तयारी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।